जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायती अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालाय। यावेळी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेत भाजपा फक्त विकासाला महत्त्व देत असल्याचं सांगितलंय। जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते नुकतंच झालंय। यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार सुरेश धस, सरपंच संजय गोपाळघरे, रवी सुरवसे, सुभाष आव्हाड, राजश्री मोरे, मनीषा सुरवसे, गौतम उतेकर, नगराध्यक्ष निखिल घायतडक, डॉक्टर भगवान मुरुमकर, सूर्यकांत मोरे, कविता जगदाळे आदी उपस्थित होते। ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेत भाजपा सरकार फक्त विकासाला महत्त्व देत असल्याचं सांगितलंय। त्याच्यापेक्षा 10 पट निधी येत आहे। मला वाटतं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये रामभाऊ मी आपल्याला जेवढे काम दिले तेवढे गेल्या 50 वर्षांमध्ये सगळ्या विभागाचे मिळून सुद्धा आपल्याला एवढे काम आले नसतील। 70 वर्ष या लोकांनी राज्य केलं, नुसत्या गप्पा आणल्या, नुसत्या एकही काम केलं नाही। आणि आज आम्ही एक काम करण्याची झाकी दाखवली। 4 वर्षांमध्ये ज्या स्पीडने काम केले, आज रेल्वे बनवली, नॅशनल हायवे बनवले, जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पाणी पाजलं, त्याच्या शेताला पाणी पाजलं, गरीब गावागावामध्ये माझ्या मायमाऊलीच्या डोक्यावरचा हंडा खाली टाकला। आता भीषण दुष्काळ परिस्थिती, पण या दुष्काळ परिस्थितीत सुद्धा कधीही जन्मामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये कोणीही दुष्काळाची पाहणी शेवटच्या ऑगस्टच्या शेवटी करायला आलं नाही। ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सगळ्या जिल्ह्यांचा दौरा केला, सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश दिले आणि आम्ही दौरा करून आता सगळ्या दुष्काळ सदृश परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आणि त्याच्यासाठी केंद्राला मदत मागितली। तुम्ही नुकतंच वाचलं असेल, 4,500 कोटीची मदत केंद्र शासनाने खरीपाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। आम्ही एक खासदार निवडून देऊ आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा करण्यासाठी एक आमदार निवडून देऊ आणि मला विश्वास आहे की आपल्या परत लोकप्रतिनिधीला परत एकदा नामदार म्हणून आणि अजून चांगल्या मोठ्या खात्यांवर बघण्यासाठी आपण राम शिंदेच्या पाठीमागे बघायचं। मी फार वारा ऐकलं इकडून तिकडून अफवा, कोण उभं राहणार आहे, काय उभं राहणार आहे, अजून लोकसभेचं काही खरं नाही। 4 खासदारांची पार्टी राष्ट्रवादी आणि हे निघाले विधानसभा लढायला। आधी तुमच्या खासदारांचं तर बघा, तुमचे 4 चे 2 होतील, 2 चे एकच राहील घरातला, दुसरे खासदार तर येणार नाहीत। 4 खासदारांच्या जीवावर देश चालवायच्या गप्पा आणणाऱ्या या पार्टीच्या तर लबाडाचं आमंत्रण आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही। यांच्या वाटेला आपण जायचं काम। पालकमंत्री शिंदे यांनी मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी उपस्थित नेत्यांचीही भाषणं झाली। येतो गावात येतो, सगळीकडे सांगतो, तेव्हा आता जास्तीचा वेळ ताईच्या आणि तुमच्यामध्ये घेण्याची माझी इच्छा नाहीये, परंतु ताईंनी आपल्याला 25-15 मध्ये 5 कोटी रुपये आणि विशेष निधी, मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये निधी तर दिलाच, पण विशेष निधी 20 कोटी रुपयाचा दिला। त्याबद्दल खर्डा पंचकृषीच्या आणि कर्जत जामखेडच्या जनतेच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि सुरेश अण्णांनी जसं सांगितलं की जलयुक्त शिवाराचा तुम्ही पाया रचला आणि त्याच्यानंतरची कार्यवाही माझ्याकडे दिली। मुंडे साहेबांनी अमृत लिंक आणि भुतवडा लिंकच्या संदर्भामध्ये जे सांगितलं, त्यांनी भूमिपूजन केलं आणि 20 वर्षांनंतर या कामाचा आता हे पूर्णत्वाकडे आपल्या हस्ते जात आहे। यासाठी तुम्हाला आम्हाला इथे आणायचं होतं आणि 20 वर्षांनंतर अमृत लिंक हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून शेतकरी प्रतीक्षेत होते। आज तो प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून सुरेश अण्णांनी ज्या पद्धतीने भाषण केलं, बराच वेळ भाषण केलं, त्यामुळं तुमचं भाषण आम्ही लांबूनच ऐकायचो। आज खऱ्या अर्थानं आम्हाला तुमचं भाषण जवळून ऐकायची संधी पंकजा ताईंनी 6 मे 1999 ला मुंडे साहेबांनी याचा पाया रचला आणि आज त्याचा कळस पंकजा ताईंच्या हस्ते। MIDCचं काम अजूनही तिथं झालेलं नाही। भागामध्ये 13 कोटी असतील, परंतु संपूर्ण त्यांच्या मतदारसंघामध्ये जास्तीचा निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला। मंत्री महोदय, एक विनंती आहे, आणखी एक निर्णय ह्या दुष्काळाच्या कालावधीमध्ये करून घेण्याची आवश्यकता। 14 जिल्ह्याचा जो आत्महत्याग्रस्त
आणि दुष्काळग्रस्त म्हणून जो समावेश मागच्या दुष्काळामध्ये तुम्ही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला, त्याचा फायदा आजही शेतकऱ्याला मिळतोय की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये 5 किलो प्रति माणसे धान्य मिळते. आता मिळतंय का नाही? आणि ओके मिळतंय. पहिले लोक या सरकारच्या कालावधीच्या अगोदर जे आमचं सरकार होतं ते आमच्या पक्षाने आम्हाला पार्श्व भागावर लाच घालून गेल्या 4 वर्षापासून ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. विविध विकास कामाच्या रूपाने या ग्रामपंचायतने आतापर्यंत खूप काही मोठे काम केले. या तहसील नगरीमध्ये आता 90% जवळजवळ अंडरग्राउंड गटार झाले, लाईटचं काम झालंय या ठिकाणी. म्हणून माननीय मुंडे साहेबांनी त्यावेळेस या तलावासाठी निधी दिला होता आणि त्याच्यानंतर काही 20 वर्षाने ज्यावेळेस आपलं सरकार आलं त्याच वेळेस उर्वरित कामासाठी निधी मिळाला आणि आज आपण आपल्या हाताने त्या तलावाचं भूमिपूजन झालं. सूत्रसंचालन नारायण राऊत यांनी केलं तर प्रास्ताविक संजय गोपाळघरे यांनी केलंय, तर आभार वैजनाथ पाटील यांनी मानलेत. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.